कडे गेल्या। माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा कडक भाषेत आदेश दिल्यानंतर त्यात त्यांचा जो राजीनामा आहे राज्य महिला आयोगाचा तो पोलीस महासंचालकाकडे द्यावा लागतो। पण ही बाई इतकी धूर्त इतकी नीच आहे की आपण बघितलं राजीनामा देत असताना मॉडेल सारखी हसून देतीये, जसं काय नाही का मी नाही त्यातली आणि कडीला आतली, म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे। महिलांवर अन्याय अत्याचार होताना त्या ज्याचं रक्षण करण्याचं पद तुमच्याकडे होतं त्याच्यावरचा राजीनामा देत असताना जनाची नसू द्या मनाची तरी लाज। मुख्यमंत्री एक लक्षात घ्या, हा जो भोंदू बाबा नाशिकचा 4 दिवसापासून महाराष्ट्रात खळबळ मांडलेली आहे ते संपूर्ण सेक्स रॅकेट आहे। हे संपूर्ण सेक्स रॅकेट चाकणकर बाईच्या सहभागाशिवाय अशक्य आहे। हे या सगळ्या आता घडलेल्या परिस्थितीवरनं पुराव्यावरनं प्राथमिक आपल्याला दिसून येते। कारण का त्याला त्या गुन्ह्यामध्ये त्याच्यावर अटक होऊ नये, त्याच्यावर कारवाई होऊ नये याच्यासाठी वर्षभरापासून करण्यात आलेले प्रयत्न, त्याच्यामध्ये चाकणकरांचा असलेला हस्तक्षेप, त्याच्यामध्ये चाकणकरांनी संवैधानिक पदावर असलेलं लावलेलं पाठबळ हे पाहता माननीय गृहमंत्र्यांना मी विनंती केलेली आहे की याच्यामध्ये मेन सूत्रधार चाकणकर बाई आहे, तिला तातडीने सूत्रधार म्हणून सेक्शन 120B अंतर्गत तातडीने अटक केली पाहिजे। रोज नवीन नवीन व्हिडिओ येत आहेत। आता तो व्हिडिओचा टप्पा 250 पर्यंत गेलेला आहे। त्याच्यामध्ये गोरगरिबांपासून हाय प्रोफाईलच्या महिला आहेत की ज्यांना या बाबांनी मूत्र पाजलंय, काय काय अत्याचार केलेले आहेत, त्या महिला सुद्धा भयभीत आहेत, घाबरलेल्या आहेत, परंतु त्या इज्जतीसाठी प्रतिष्ठेसाठी समोर येताना दिसत नाहीयेत। त्याच्यामुळे हा सगळा छडा लागण्यासाठी याला ज्यांनी हे सगळं सूत्र रचलं त्याला मदत केली अशा चाकणकर यांना तातडीने अटक करणं गरजेचं आहे। यापुढे लक्षात घ्या, हा जसा चाकणकरांनी वर्षापूर्वी हा प्रकार दाबण्याचा प्रयत्न केला, हा गुन्हा दाबण्याचा प्रयत्न केला, त्याच पद्धतीने जे त्या खराताला ब्लॅकमेलिंग करणारी जी 2 मुलं होती ती 2 मुले पुणे शहरात आली। पुणे शहरातल्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेला ते भेटले, त्यांनी ते जे व्हिडिओ आता रोज वेगवेगळे बाहेर येत आहेत तो पेनड्राईव्ह त्यांना दिला, ते व्हिडिओ त्यांना दिले। त्यावेळेला गुरुमाऊली म्हणणाऱ्या व्यक्तीला त्या आमच्या सामाजिक भगिनी जाऊन भेटल्या आणि या प्रकरणामध्ये त्यांची तडजोड झाली। म्हणजेच हा प्रकार दुसऱ्या वेळेला सुद्धा अत्यंत रितसर पद्धतीने दाबण्यात आला। जर हे प्रकार दाबण्यात आले नसते तर महिलांवर होणारे अत्याचार अन्याय हे सेक्स रॅकेट तेव्हाच तिथं ब्रेक झालं असतं। कोणी केली सेटलमेंट? आणि ही महिला तुम्ही म्हणताय की महिला समाजसेविका आहे, कोण आहे हे नाव कधी पुढे येईल आणि नेमकं त्यांचा या संपूर्ण कटकारस्थानाशी कसा संबंध? ही जी महिला आहे ही SIT कडे माननीय तेजस्विनी सातपुते यांना या सगळ्या पोलिसांना हे सगळं परिस्थिती कुणाची इन्व्हॉल्वमेंट, कोण कुठं गेलं होतं, कुणी कुणाला फोन केले होते, कुठे कुणी सेटलमेंट केली होती, गुरुमाऊली म्हणणाऱ्यांनी कुणाला किती पैसे दिले होते याच्या संपूर्ण तपशील पुराव्यासह आहे। येणाऱ्या 2-4 दिवसामध्ये त्या सामाजिक कार्यकर्त्या कोण आहेत त्याचंही नाव तुमच्या समोर येईल। परंतु हे किती भयान आहे, जे राजकारणामध्ये महिलांना आश्वासित सुरक्षित करण्यासाठीच महिला काम करतात त्याच महिलांनी या भोंदू बाबाचं प्रकरण हे सेक्स रॅकेट लपवण्यासाठी दडपण्यासाठी एक प्रयत्न करतात आणि महाराष्ट्रातल्या माता भगिनींवर भोंदू बाबा तू रेप कर, तू त्यांच्यावर अत्याचार कर, आम्ही इथे बसतो कारण का आम्ही राजकारणात आहोत, आमच्याकडे सगळ्या पॉवर आहेत, आमच्याकडे सगळे राजकारणीच्या ओळखी आहेत, आम्ही तुम्हाला वाचवतो। हे जर काही महिला सांगणार असतील त्या राजकारणातल्या समाजातल्या असेल तर भयाने हो, नका नाही येऊ राजकारणात, नका होऊ सामाजिक कार्यकर्ता। रुपाली चाकणकरांनी तर सगळे फोटो दाखवले आणि त्याच्याने की माझा त्याच्याशी वैयक्तिक काही संबंध नाही, या प्रकरणाची मला माहिती नाही। याच्याशिवाय त्यांनी थेट दातेसर म्हणजे जे पोलीस महासंचालक आहेत त्यांना देखील पत्र लिहिले। ज्या दिवशी राजीनामा झाला त्यांचा त्याच दिवशी सकाळी त्यांनी पत्र लिहिलं आणि त्यांनी सांगितलं की या संपूर्ण प्रकरणाची माहिती घ्या आणि संध्याकाळी राजीनामा द्या। तुम्ही फोटो बघितले जे दाखवलेत ते काय होते फोटो?
फोटो अंधाऱ्यांनी जी प्रेस घेतली, सुषमाताई अंधाऱ्यांनी, ते करंगळी कापण्याच्या तारखेच्या गोळाचं होतं. तारीख पुढं मागं होऊ दे, आपण कॅलेंडरमध्ये जाऊ, कारण का बरेच वर्षापासूनच्या अनामिका कापलेल्याच्या मग सोमवती अमावस्या शोधावे लागतील, त्याच्यामुळे तंत्रविद्येचा अभ्यास करावा लागेल. ते फोटो होते. आता तुम्ही सांगतायत ते महासंचालकाकडे गेले. त्या जेव्हा माननीय मुख्यमंत्री साहेबांकडे भेटायला गेल्या, माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंनी त्यांना सांगितलं पहिला राजीनामा द्यायचा आणि मग बोलायचं, आणि जर तुम्ही राजीनामा दिला नाही तर मी पत्र काढेल, कारण का माननीय मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख आहेत. आता त्यांनी ही कठोर भूमिका का घेतली, तर त्यांच्याकडं या घटनेचे सगळे वृत्तांत अहवाल, कारण का ते गृहमंत्री आहेत, पोलिसांनी दिलेले आहे. आता तुमचं म्हणणं आहे की त्या पोलीस महासंचालकाकडे गेल्या, माननीय मुख्यमंत्र्यांनी अशा कडक भाषेत आदेश दिल्यानंतर त्यात त्यांचा जो राजीनामा आहे राज्य महिला आयोगाचा, तो पोलीस महासंचालकाकडे द्यावा लागतो. पण ही बाई इतकी धूर्त, इतकी नीच आहे की आपण बघितलं राजीनामा देत असताना मॉडेल सारखी हसून देते, जसं काय नाही का मी नाही त्यातली आणि कडी लाव आतली. म्हणजे लाजीरवाणी गोष्ट आहे. महिलांवर अन्याय अत्याचार होते आणि त्या ज्याचं रक्षण करण्याचं पद तुमच्याकडे होतं त्याच्यावरचा राजीनामा देत असताना जनाची नसू द्या मनाची तरी लाज वाटली पाहिजे होती. पोलीस संचालकाकडं राजीनामा देण्यासाठी गेल्या होत्या, पण जाता जाता जर एक आपला काही शॉट झाला की आपण ज्या त्या गुन्ह्याच्या सूत्रधार आहेत त्याचाच तपास तुम्ही करावा म्हणून लेटर हेडवर द्यायचं, किंवा तो शेवटचं आयोगाच्या लेटर हेडवर तहान भागवून घ्यायची म्हणून दिलेलं पत्र आहे. जर आता त्यांनी दिलंय ना तर त्याच्या आरोपी आहेत, त्यांना माहिती आहे, आणि त्याच्यावरच मुख्यमंत्री संतापलेले होते. मी जसं म्हणताय की तो अनामिकाचा विषय सुषमा अंधारेंनी काढला, त्याच्या संदर्भात प्रेस सुद्धा घेतली, पण आता थेट तुमच्या प्रदेशाध्यक्ष तटकरे साहेबांवर सुद्धा एक फोटो कोलाज चालू आहे. एकीकडे रुपाली चाकणकरांचा फोटो आहे, दुसऱ्या बाजूला तटकरेंचा फोटो आहे, त्यांची सुद्धा अनामिका कापल्याचा फोटो आहे. मग त्यामुळे आता तुमचेही प्रदेशाध्यक्ष चाकणकरांच्या त्यांच्या आशीर्वादाने सगळ्या गोष्टी चालू आहेत अशा देखील चर्चा. असं म्हणावं लागणार ना, कारण का जेव्हा अनामिका कापण्याचा सुषमाताई अंधाऱ्यांनी सांगितलं, तातडीने ज्यांच्या अनामिका भोंदूबाबाच्या इथं कापलेत ते आले ना समोर आले. म्हणजे मी माननीय प्रांताध्यक्षांचा फोटो खराताबरोबर बघितल्यानंतर मला पुष्टी झाली, तोपर्यंत मला नव्हतं वाटलं की तटकरे साहेबांचा फोटो त्याच्यामध्ये येऊ शकेल म्हणून. एक लक्षात घ्या, आम्ही याच्यामध्ये आम्हाला कोणतीच माहिती नव्हती. भोंदूबाबा आल्यानंतर चाकणकरांचं त्या ट्रस्टवर नाव आलं, चाकणकरांचं पत्र समोर आलं, आणि त्याच्यामध्ये माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा फोटो आहे, विखे साहेबांचा फोटो आहे. पण तुमच्या माहितीसाठी सांगते, त्याचीही आम्ही माहिती घेतली की जेव्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब तिथं कार्यक्रमाला आले होते, तेव्हा कुठला तरी कार्यकर्त्यांनी सांगितलं की इथे शंकराचं मंदिर आहे, आपल्याला दर्शन घ्यायचंय. आणि त्याच वेळेला तिथले मंत्री विखे पाटील आहेत, त्यांना ते म्हणले गाडीत बसा. विखे पाटलांनी सुद्धा सविस्तर हे दिले. जर विखे पाटलांचं, जर एकनाथ शिंदे साहेबांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट, प्रकरण दडपण्यासाठी, प्रॉपर्टी घेण्यासाठी असा काही हस्तक्षेप झाला तर त्यांना आपण राजीनामा मागणार आहे. चाकणकर बाईला सगळ्या या गोष्टी ज्ञात होत्या. ती या भोंदूबाबाच्या प्रकरणाची सूत्रधार होती. तिच्याच माध्यमातून हे सगळे राजकीय वलय त्यांनी त्या भोंदूबाबाला कनेक्ट करून दिल्या होत्या. भोंदूबाबाला 39 लाख लिटर पाणी आरक्षित केलं होतं. आता येते सोशल मीडियावर की महाविकास आघाडीच्या वेळी होतं, तर जयंत पाटलांचा फोटो त्याच्यामध्ये आहे. जावं लागणार ना सखोलमध्ये की भोंदूबाबाला कुणी राज्याच्या योजना सुविधा देण्यासाठी आदेश काढले, आणि आदेश काढताना त्यांना तिथपर्यंत नेण्यासाठी कोण कारणीभूत आहे, कोणी प्रेशर टाकलं, हा सगळा तपास होणार आहे. आणि सगळ्यांचे कॉल डिटेल्स, कॉल रेकॉर्डिंग सगळे निघणार आहे. म्हणूनच मी सांगितलं, ज्यांना वाटतं की चाकणकर बाईंनी चुकीचं केलेलं नाही, तिला महिला सॉफ्ट टार्गेट म्हणून केलं असेल, त्यांनी त्यांच्या घरातली आई, बहीण, बायको चाकणकर बरोबर पाठवावी. महाराष्ट्राच्या महिलांना तुमचं
घाणेरडं राजकारण नीच करून महिलांच्या शोषण करणाऱ्यांना तुम्ही जर साथ देणार असाल तर तुम्हालाही आरोपी करण्यात यावं, ही आमची मागणी राहील. तुम्ही उच्च न्यायालयात सुद्धा एक याचिका दाखल करणार आहेत? याचिका हे आरोपी करण्यासाठी, पण जर पोलिसांनी केलं नाही तर, कारण का त्याच्यामध्ये तिला आरोपी करण्यासाठी बरोबर पोलिसांवरही मला आक्षेप घ्यावे लागतील. परंतु अजून तपास चालू आहे, तपासामध्ये प्रगती आहे आणि ती प्रगती होत असताना शेवटच्या मुद्द्यापर्यंत जात असताना चाकणकर बाईला तातडीने अटक झाली पाहिजे. तुम्ही आता शेवटचा प्रश्न, तुम्ही आता विषय काढलात की अनेक नेत्यांचे सगळ्यांचे फोटो त्या खरात सोबत आहेत. एकीकडे राजकारणी जे आहेत ते विज्ञानवादी महत्त्वाकांक्षा सामान्यांकडनं अपेक्षित करतात, पण अशा सगळ्या भोंदूबाबांबरोबर त्यांचं एवढी अनसर्टिनिटी म्हणजे काय राजकारणात? तुम्ही गेल्या अनेक वर्षांपासून राजकारणात आहात, हा मुद्दासुद्धा तुम्ही लावून धरला आहात. असं काय वाटतं की या सगळ्या भोंदूबाबांना, या सगळ्या राजकारण्यांचे जेव्हा एक प्रकरण येतं त्याच्यानंतर अनेक बड्या राजकारण्यांचे फोटो येतात, काही समीकरण आहे का की भोंदूबाबा आणि राजकारणी म्हणून? एक लक्षात घ्या, भोंदूबाबा फार हुशार आहे. भोंदूबाबाने चाकणकर बाईशी संगनमत करून सगळ्या राजकारण्यांना शंकर महाराजाची पिंड म्हणजे ईशान्येश्वर मंदिर ट्रस्ट करून तिथे त्यांना सगळ्यांना बोलवण्यात आलं. आता प्रत्येकाचा फोटो कसा आहे त्याच्यावर आहे बघा. महादेवाच्या पिंडीवर दूध वाहणे, पाणी वाहणे मीही करते. मी असं उलट म्हणते की माझा फोटो जर तिथं असता तर मी सांगू शकले असते, हो मी महादेवाच्या पिंडीला जाता जाता नमस्कार करताना गेले होते. जसं विखे पाटलांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी सांगितलं आणि केसरकरांनी पण सांगितलं की त्यांनी या भोंदूबाबाने चाकणकर बाई सोबत राहून ते जे मंदिर आहे तेही मला वाटतं ग्रामस्थांच्या म्हणजे सरकारच्या जमिनीवर उभं केलेलं आहे. त्याला अभय मिळावं म्हणून चाकणकरबाई मदत करत होत्या. त्या ट्रस्टला पाणी मिळावं म्हणून त्या पदाचा गैरवापर करत होत्या आणि प्लस त्याला त्याची जी हवस बाहेर काढायची होती त्याच्यासाठी याच राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा महिलांना तिथं जाण्यासाठी एक विश्वास असलेलं विभाग राज्य महिला आयोग त्याला व्यासपीठ उपलब्ध करून दिलं होतं. त्याच्यामुळे ज्या राजकारण्यांचा फोटो तिथं येईल त्याची माहिती घेऊन त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. आणि राजकारण्यांनी लक्षात घेतलं पाहिजे, एकतर तुम्ही समाजात काम करता, समाजाला संदेश देण्यासाठी काम करता, तर आपण पूर्णतः माहिती घ्या. आपण ती माहिती घेतल्याशिवाय कोणाला भेटू नका, कोणा भोंदूबाबाला मदत करू नका, अन्यथा तुम्हालाही याच्यात आरोपी केलं जाऊ शकतं. याची काळजी राजकारण्यांनो, बंधूंनो स्वतः घ्या. आणि अशा ज्या महिला आहेत ज्या तुम्हाला मोहिनी वश करतील किंवा या भोंदूबाबाकडे नेतील किंवा तुम्हाला मंत्रीपद देतो, तुम्हाला अजून काय देतो, तुम्हाला अप्सरा देतो, अशा बायांपासून राजकारण्यांनी लांब राहणं गरजेचं.